ज्याला कोणाला वाटत असेल वकफ खूप दूर आहे मंचावरची परवानगी घेतली, ज्याला वाटत असेल वकफ खूप दूर आहे तर आपल्या सिल्लोड तालुक्यात सावळ्याच्या पीराच्या 98 एकर जमिनीवर वकफनं ताबा सांगितलाय. त्यांनी तहसीलदारांना तसं पत्र पाठवलं की 98 एकर जमीन आमच्या ताब्यात द्या म्हणून, पण सुदैवानं अजून ते काही झाले नाही. सावळ्याचे लोक आणि इतर सगळे लोक लढा देत आहेत. गरज पडली तर तुम्ही सगळ्यांना तर लढ्यात सहभागी व्हावं लागणार आहे. आणि 98 एकर काय आहे सावळ्यावाले आहे, जर उघडापर्यंत सावळ्यावर पण होईल. असली विभागाचे लोक आपले विशाल बेगे मंडळी असेल, हे सगळे लोक त्यांच्यापर्यंत समावेश त्यांच्यापर्यंत सगळे लोक लढा देतात. त्यांच्या पाठीशी आपल्याला उभं राहावं लागणार आहे. आणि आपल्या हे सिल्लोड तालुक्यातले एकही इंच जमीन या वकफच्या बेकायदेशीर नोटाच्या तोंडात घशात जाऊ देता कामा नाही. नमस्कार. आता श्री सुनीलजी धनखट यांनी आपल्यासमोर सर्वांसमोर मांडलेला हलाल जिहाद आणि वकफ कायदा या संदर्भातील विषयामुळे आपल्याला सर्वांना ही समस्या किती गंभीर आहे आणि यामुळे आपल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेला कसा धोका आहे हे लक्षात आले असेल. आता आपण पुढील विषयाच्या दिशेने वळणार आहोत. तत्पूर्वी व्यासपीठावर उपस्थित संत सद्गुरू नंदकिशोरजी जाधव स्वामी सर्वानंद सरस्वती यांच्या चरणी प्रार्थना करते. तसेच श्री सुभेदार कुणालजी मालुसरे व श्री सुनीलजी धनखट व कमलेशजी कटारिया यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठासमोर आसनस्थ व्हावे. आज भगवंताच्या कृपेने साधुसंतांच्या आशीर्वादाने संकल्प हिंदू राष्ट्र अभियान आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सुंदर असं देवगिरी क्रांती हिंदू राष्ट्र अधिवेशन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि या देवगिरी प्रांतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनासाठी सर्व असणारे शूरवीर मावळे तरुण बहुसंख्येने आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय सद्गुरू काका आहेत, परमपूज्य आदरणीय वारकरी संप्रदायाचं भूषण रामायणाचे अभिमानीजी महाराज श्री कासोदकर हरियुक्त बनायन रामेश्वरजी महाराज पवार आणि ज्यांनी श्रेय ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन खऱ्या अर्थाने केलं ते असणाऱ्या हिंदू जनजागृती समितीच्या आदरणीय प्रियंकाताई लोणे आणि संकल्प हिंदू राष्ट्र या संकल्पनेचे प्रमुख आदरणीय कमलेशजी कटारिया. खूप आनंद वाटतो या सिल्लोड सारख्या या शहरामध्ये आणि हे अधिवेशन अशा प्रकारचं आयोजित केलेलं आहे. विषय आहे, माझ्याकडे काही विषय सांगितला, धर्मांतर, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हे जे अमाल करणे, काम अभिजे वाढवा या काम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन पालन केले नाही निर्वार तुका म्हणे साधा तो. या जगद्गुरु तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे सज्जन हो, धर्माचं रक्षण करणं हे तुमचं आमचं काम आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला सुख, समाधान, आनंद, समृद्धी, ऐश्वर्य, शांती पाहिजे असेल तर त्यामध्ये जगात एकच उपाय आहे आणि त्या उपायाचं नाव आहे धर्माचे पालन करणे. धर्माचं पालन करणे. त्या त्यावरांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये धर्माची गोड व्याख्या. धर्म म्हणजे काय? धर्माचं रक्षण करायचं म्हणजे काय करायचं? धर्माचं पालन करायचं म्हणजे काय करायचं? धर्म म्हणजे काय एखादी वस्तू आहे का? ती एखाद्या बॉक्समध्ये ठेवून दिली आणि त्याला लॉक केलं, चावी आपल्या खिशात घेतली, धर्म अगदी सुरक्षित झाला नाही. तर धर्म काय? तर धर्माची गोड व्याख्या ज्ञानोबारायांनी केली. ज्ञानोबाराय सांगतात, एक वडील जे करीत. धर्म कशाला म्हणायचं? एक वडील जे करीती तयाला धर्म ठेवते.
एल अनुष्ठिती सामान्य सकळ ही धर्माची व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी सांगितली. मग इथं तुमच्या आमच्या वडिलांनी जे केलं ते तुम्ही आम्ही केलं की धर्माचं संगोपन झालं. बस हेच काम आहे धर्माचं संगोपन करायचं. इथं आपल्या वडिलांनी जे जे केलं ते तुम्ही आम्ही केलं की धर्माचं काम झालं. मग वडिलांनी जे जे केलं ते आपण केलं की धर्माचं काम झालं. असं जर ज्ञानोबाचं म्हणणं असेल तर वडील कोण, आपले वडील कोण, वडील या शब्दाचा अर्थ काय, वडील कोणाला म्हणतो आपण, वडील म्हणजे सोप्या भाषेमध्ये बाप, पप्पा बिप्पाचे भाषा तो बिचारा म्हणतो. पण वडील या शब्दाचा अर्थ इतका लहान नाही आहे. आपले पूर्व बोलायचे की आमचे वडील कसे होते. वडील म्हणजे बाप एवढी जर तुम्ही आम्ही व्याख्या घेतली, एवढा जर अर्थ घेतला तर एखाद्याचे वडील पेट्रोल पंपवर बी जाते, लक्षात आलं. पण तो बाप पेट्रोल पंपवर जातो आणि यानं मुलाने ते केलं म्हणजे धर्माचं रक्षण झालं का नाही, वाटलं होईल. म्हणून वडील या शब्दाचा अर्थ एवढा संकोचित, एवढा लहान, जन्म देता बाप एवढा त्याचा अर्थ नाहीये. वडील म्हणजे आपले वडील. मग ते कोण, तर व्यासनारायण, शुकाचार्य, पराशर ऋषी, भक्त प्रल्हाद, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, गोरोबा काका, सौता महाराज, चोखोबाराया हे तुमचे आमचे वाढवडी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, महाराणा प्रताप, अहिल्याबाई होळकर, मीराबाई, धनाबाई, सखूबाई, दासीची राणी लक्ष्मीबाई हे तुमचे आमचे आपले वाढवडील आहे. आणि यांनी जे जे केलं ते तुम्ही आम्ही केलं की धर्माचं रक्षण झालं. वेगळं करायची काहीच गरज नाही. संकल्प हिंदू राष्ट्र गोड आहे. हिंदू राष्ट्र हे होतं, आहे आणि राहणार. कारण हे हिंदू सुट्टी, हिंदू या ठिकाणी हिंदू होते, हिंदूनच हिंदुस्थान अशा प्रकारचा दिलेला, त्याच्यात ही भेसळ झाली. ही हिंदू नाही, ही भेसळ झाली. इथं राहायचं तर त्यांनी हिंदू म्हणून राहायचं, हिंदू म्हणून राहायचं. नाहीतर जे घेतील तिकडे जायचं. यांना कोणी घेता येईल नुसतं. इथं जी व्यवस्था व्यवस्थित आहे, त्यांना कोणी विचारत नाही कुठे. आणि हिंदू राष्ट्राची नांदी प्रारंभ उद्घाटन येत्या 22 जानेवारीला अयोध्येच्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळा झाला की हिंदू राष्ट्रात अशा प्रकारचा उद्घाटन झाला. पहिली नांदी आहे. येत्या 22 जानेवारीला रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला म्हणजे आपलं हिंदू राष्ट्र या असणारं संकल्प हिंदू राष्ट्र याचं श्रीफळ फोडलं समजा, त्याचं उद्घाटन झालं म्हणून समजा. आणि हिंदू राष्ट्र कारण आता आपल्याला गाफील राहून जगणार नाही. आता 5-6 दिवसापूर्वी निकाल लागला माणिक माला तेलंगणाचा. कोणता पक्ष निवडून आलाय? जो भारताचा तिरंगी झेंडा आहे त्या झेंड्यावर जे अशोक चक्र होतं, काही देशद्रोह्यांनी ते चक्र काढून तिथं कलमा लिहिल्या आणि ते झेंडे फडकले. याचा अर्थ आता आती झालं. आता आपणच 2 पावलं पुढे गेलं पाहिजे आणि यांना काढून दिलं पाहिजे, ते शांत केलं पाहिजे. आणि म्हणून बोलून गेलो मी की धर्मरक्षण करण्यासाठी नवीन काही करायची गरज नाही. चुकामुक तिथं झाली, आपण जुन्या वाटा मोडल्या आणि नवीन खिडा पाडल्या, म्हणून या सगळ्या पंचायती पाडल्या. आणि संतांनी सांगितलं मार्ग जाऊन गेले आणि दयानिधी संत तेने जे पंथे चालू जाता न पडे म्हणता कुठे काही असणाऱ्या या शिल्लोड शहरामध्ये, शिल्लोड तालुक्यामध्ये दर शनिवारी 7:30 वाजता प्रत्येक मंदिरात हनुमान चालीसा होतोय. प्रत्येक मंदिरात
पहिल्यापासून आपल्याला संतांनी ग्रंथांनी देवाने दिली. त्रेतायुगामध्ये असणारे कुंभकर्ण, रावण, इंद्रजित मनाला वाटून तसे जगायला लागले, मनाला वाटून तसे वागायला लागले. रामप्रभूचा अवतार झाला. रामप्रभूने विचार केला, सगळे वानर एकत्रित केले. इतके मोठे मोठे नाही, सगळे लहान मोठे सगळे एकत्रित केले. सगळे वानर सेना एकत्रित केली आणि धडक लंकेला दिली. वाईट दुर्जन शक्तीचा नाश केला आणि रामप्रभूने सज्जन शक्तीचा असणारा विजय केला. मग कधी केला? सगळे वानर एकत्रित करून. द्वापारयुगामध्ये अकासूर, बकासूर, चाणूर, मुष्टिक, कंस उन्मत्त झाले. कोणासारखे? याच आवडीसारखे या लोकांचे. भगवान भगवान कृष्णाचा अवतार झाला. यदा यदाई धर्मस्य ग्लानिर्भवति भारत यदा यदाई धर्मस्य काय माझ्या लक्षात येईल ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं तदात्मानं सृजाम्यहम्. असो कधी कधी डोकं भरकटून जातं. या डोक्याचा स्वतः येतो हो काय रोजचेच लोक आहे. आमच्या रोजचं धंदाच आहे, पण आमच्या सुद्धा ध्यानातून जातं. इतका ताप येतो डोक्याला. करून आपण जागे झालं पाहिजे. भगवान कृष्णाचा अवतार झाला पाहिजे आणि भगवान कृष्णाने वेल्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, वैद्या सगळे 11 पगड जातीचे सगळे एकत्रित वानर आपले हे गोपाळ केले आणि धर्माची स्थापना केली आणि कंस वधून दुर्जनाचा नाश केला. तीच गोष्ट पुढं ज्ञानोबाच्या काळात घडली. ज्ञानोबाने सगळे वारकरी एकत्रित केले. जयाने घातली मुक्तीच्या गावाची, मिळविली मान्य वैष्णवाची, सगळे वारकरी एकत्रित केले आणि धर्म प्रचाराचा विचार दिला. हीच गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात घडली. या मुघलांचं राज्य आलं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मावळे एकत्रित केले. भगवान महादेवाच्या मंदिरामध्ये शपथ घेतली, रक्ताचा अभिषेक केला आणि संकल्प घेतला हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा. सगळे मावळे एकत्रित केले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. देश परतंत्र होता. लोकमान्य टिळकांनी घरातला गणपती चौकात आणला, सामुदायिक गणेशोत्सव सुरू केला, सगळ्यांना एकत्रित केलं आणि भारत स्वातंत्र्याची अशा प्रकारची ऊर्जा दिली. भारत स्वतंत्र झाला आणि तोच वेळ आज आला. म्हणून हिंदू जनजागृती आणि संकल्प हिंदू राष्ट्र अभियान यांनी आज हा सगळा मेळावा एकत्रित केला आणि पुढे संदेश दिला की संकल्प हिंदू राष्ट्र हे घोषित झालं पाहिजे. आणि असणारे परमपूजनीय वंदनीय सद्गुरू डॉक्टर जयंती आठवले यांचा संकल्प आहे की 2024ला हे हिंदू राष्ट्र होणार आहे. आणि 2024ला रामाचं मंदिराचं लोकार्पण सोहळा होऊ राहिला. म्हणजे सद्गुरू डॉक्टर आठवलेजी यांची संकल्पना, सत्य संकल्पाचा दाता आहे. 2024 मध्ये हिंदू राष्ट्र झालं असं आपण गृहीत केलं. काहीच हरकत नाही. फक्त आपल्याला त्या दिशेने चालावं लागेल, त्या दिशेने बोलावं लागेल, त्यात एकत्रित ठेवावं लागेल. सगळ्या हिंदू संघटना एका व्यासपीठावर आल्या पाहिजे. सगळे हिंदू एकत्रित आले पाहिजे. शेवटच्या घटकातल्या शेवटच्या माणसापर्यंत आपला विचार केला पाहिजे. समाजसुद्धा शेवटचा माणूस शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी या पैठणच्या वाळवंटामध्ये हरिजनाचं नेतृत्व गड्या घेतलं. ते काय फोटो काढून पेपरला छापायला घेतलं का? नाही, ही माणसंच आहे. अरे रामाने शबरीचे उष्टेवर खाल्ले एका कालखंडामध्ये आणि त्याच दुसऱ्या कालखंडामध्ये यांचे पाय सुद्धा जमिनीवर उठू नये म्हणून त्यांना मागे घुसटली आणि गाडगं बांधलं. ही विकृती निर्माण झाली. अरे तुम्ही आम्ही कुत्र्या मांजराला जवळ घेतो, ही 18 पगड जाती या सगळ्या एक आहे. जात कोणाची पाहू नका, हिंदू म्हणल्याशिवाय राहू नका. सगळे हिंदू आहे. याचं नाव रामराव आहे, शामराव आहे, सकाराम आहे, तुकाराम आहे, धोंडराम आहे, कोणराम आहे. जी बाई टिकली लावते, कुंकू लावते, बुक्का लावते, गंध लावते, हळदी लावते, पण कपाळाला काहीतरी लावते.
पुरुषाची त्या पुरुषाची जात पाहू नका, त्याला हिंदू म्हणून जवळ नका, तरच तुमच्यामध्ये क्रांती होईल, जीवनात शांती आणि भ्रांती निघून जाईल. एवढेच बोलतो. बोलण्याच्या युगात 2-4 मिनिटं पुढे गेले असतील. मी तास काटे बोलू लागलो, तू तसंच आहे. तास काटा जुटलं तू तसं आहे. माझी मिनिट काटायला पाहिजे होतं. असो, म्हणून वेळ भरपूर झाला. सर्व तरुणांना कोटी कोटी धन्यवाद देतो. तरुणा हो, तुम्ही या धर्माचं भविष्य आहात. तरुणा हो, तुम्ही या धर्माचं वैभव आहात. तुम्ही या धर्माचं भविष्य आहात. तुम्ही या धर्माचं काळीज आहात. म्हणून धर्माचं काम तरुणच करू शकतो. धर्माचं काम करण्यासाठी 3 गोष्टीची गरज आहे. ज्याचं मन, मेंदू आणि मंदिर बांधत आहे, तो धर्माचं काम करू शकतो. म्हणून हिंदू जनजागृती समिती आणि संकल्प हिंदू राष्ट्र अभियान या आयोजित केले, त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. मला या ठिकाणी बोलवलं, मला थोडीशी अडचण होती, पण मागे 2 वेळा येता आला नाही. प्रियंकाताईंनी मागे येतं काहीतरी कार्यक्रमात फोन चालू असतो आणि कधी सोडून नाही माणसाचं ते असणारा हट्ट. आणि म्हणून या ठिकाणी माझी तब्येतही बरी नव्हती. बरोबर लवकर वेळेवर येणार होतो तुम्ही बोलवल्याप्रमाणे, परंतु घरी काही माणसं भेटायला आले, वेळ झाला, त्याबद्दल माफी मागतो आणि या ठिकाणी थांबतो. धर्मांतर रोखण्यासाठी आपल्या सर्व हिंदू बांधवांना, संघटनांना एकत्र येणे आवश्यक आहे. हे किती महत्त्वाचे आहे हे सांगितले. त्याबद्दल आपण त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया. आहे सनातन वैदिक हिंदू धर्माचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय तू जय तू जय तू जय तू हर 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 हर. आता आपण लव जिहाद या गंभीर समस्येबद्दल जाणून घेणार आहोत. या विषयासंदर्भात कुमारी प्रतीक्षाताई कोरगावकर मार्गदर्शन करतील. तत्पूर्वी त्यांचा परिचय जाणून घेऊया. कुमारी प्रतीक्षाताई कोरगावकर या मूळच्या मुंबई येथील असून गेली 15 वर्ष पूर्णवेळ धर्मप्रसाराची सेवा करतात. सध्या त्या नगर येथे हिंदू जनजागृती समिती समन्वयक म्हणून त्या नगर येथे सेवा करीत आहेत. आता त्या आपल्याला लव जिहाद व त्यावरील उपाय या विषयावर मार्गदर्शन करतील. रणरागिणी झाशीच्या राणीचा रणरागिणी झाशीच्या राणीचा सर्वांना नमस्कार. धर्म संस्थापनेची देवता भगवान श्रीकृष्ण, शौर्याची देवता दुर्गा माता यांच्या चरणी वंदन करते. हिंदू राष्ट्र स्थापनेचे प्रेरणास्त्रोत परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या चरणी नमन करते. व्यासपीठावर उपस्थित हरिभक्त परायण पेटे महाराज, सद्गुरू नंदकुमार जाधवजी आणि उपस्थित सर्व संतांच्या चरणी चित्साष्टांग प्रणाम करून माझ्या विषयाला आरंभ करते. खरं तर इथं उपस्थित जेवढे सगळेजण आहेत हे राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यामध्ये सक्रिय सहभागी आहेत. त्याच्यामुळे लव जिहाद हा विषय आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. पण त्याचे जे काही बारकावे आहेत तर ते बारकावे इथे मांडण्याचा प्रयत्न करते. आपल्यापैकी सगळ्यांनीच लव जिहाद ही समस्या ऐकली आहे. बरेच जण असे आहेत की ज्यांनी सोडवलेली आहे. कमलेश दादांचं उदाहरण सांगितलं की फुलंब्रीतल्या 6 पैकी 5 मुली त्यांनी सोडवून परत आणलेल्या आहेत. पण मग ही नेमकी समस्या काय आहे? आणि अजूनही म्हणजे आज इथं बसलेल्या सगळ्या पुरुषांना 100%
संत मीराबाई असतील, ह्या सगळाच गौरवशाली इतिहास आमचा आहे. ज्या भूमीमध्ये जगभरातली केवळ आणि केवळ एकमेव अशी भूमी आहे की जिथे स्त्रियांना समान हक्क नाहीये तर पूजनीय म्हणजे वंदनीय मानलेला आहे, तर अशी केवळ एकमेव असलेली आमची ही भारत भूमी आणि आमचा हिंदू धर्म. तर या परिस्थितीमध्ये हा लव जिहाद सुरू कधीपासून झाला? पुढच्या स्लाइडमध्ये, म्हणजे हे केवळ प्रेम प्रकरण असलं असतं ना तर प्रश्न नव्हता. प्रश्न आहे की हे आतंकवादाचं षडयंत्र आहे. म्हणजे याच्यामध्ये अडकलेल्या मुलींना आतंकवादी कारवायांमध्ये फसवलं जातं. जे काही उदाहरणं, जे काही मुद्दे इथे मांडणार आहेत त्यातला एकही मुद्दा बिना पुराव्याचा नाही. त्याच्यामुळे पूर्ण पुराव्यांसकट हा विषय इथं मांडण्याचा प्रयत्न करत आहे. हे आतंकवाद्यांचं षडयंत्र सुरू झालं. पुढची स्लाइड बघू. आज आमच्या देशामध्ये वेगवेगळ्या 18 प्रकारचे जिहाद आहेत. याच्यामध्ये लव जिहाद असेल, लँड जिहाद असेल, पॉप्युलेशन जिहाद असेल, फिल्म जिहाद असेल, बॉलिवूड जिहाद असेल, हॉटेल जिहाद असेल, असे वेगवेगळे 18 प्रकारचे जिहाद आहेत. या जिहादामधला सगळ्यात भयंकर आणि गंभीर जिहाद म्हणजे लव जिहाद आहे. पुढची स्लाइड. लव जिहाद म्हणजे फसव्या प्रेमाच्या, नुसतं प्रेम म्हणूच नाही, फसव्या म्हणजे ढोंगाच्या आधारामध्ये आपल्या मुलींना, केवळ मुलींनाच नव्हे विवाहित स्त्रियांना सुद्धा प्रेमाच्या जाळ्यात अडकवणं आणि त्यांचा उपयोग आतंकवादासाठी करणं, यासाठी उभारलेलं हे षडयंत्र म्हणजे लव जिहाद. जिहाद म्हणजे जगावर इस्लामची स्थापना व्हावी, इस्लामची सत्ता प्रस्थापित व्हावी, यासाठी इस्लामेतर जिथे जिथे भूमी आहे त्यांच्या विरोधात पुकारलेलं युद्ध म्हणजे जिहाद. याच्या मागचा उद्देश काय आहे? तर उद्देश आपल्याला सगळ्यांना समोर दिसतोय की हिंदूंची जी वंशवृद्धी आहे तर ती थांबवली जावी. या प्रत्येक मुलीकडनं जी अपत्य म्हणजे मुलं जन्माला येतात, या मुलांचा उपयोग इस्लामी वंशवृद्धीसाठी व्हावा. तेवढ्यावरच नाही तर यांनाच किमान प्रत्येक मुलीकडनं 4 मुलं जन्माला घालायची. यांचा उपयोग ती मुलगी आणि +4 अशा 5 जणांचा उपयोग जिहादी आतंकवादी कारवायांसाठी वापरायचा आणि शस्त्र तस्करी यांच्या माध्यमातून आतंकवादी आत्मघातकी पथकं निर्माण करायची. हे भयानक षडयंत्र म्हणजे लव जिहाद. या लव जिहादमध्ये सरळ आपल्या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे सुरुवात जर कुठून झाली याचा विचार केला ना तर आपल्याला आठवावं लागेल. पण जर एक मोठी आकडेवारी जर बघायची किंवा एक मोठं उदाहरण बघायचं तर इसवी सन 711 मध्ये जेव्हा मोहम्मद बिन कासिम या पवित्र भारत भूमीमध्ये आला, राजा दाहिर यांचा पराभव झाल्यानंतर त्यांच्या ज्या 2 लहान कन्या होत्या तेव्हापासूनच या लव जिहादला सुरुवात झाली. आणि मग 1-2 नाही, तेव्हापासूनची सलग अनेक आक्रमणं ही लव जिहाद्यांनी आपल्या हिंदुस्थानातल्या हिंदू स्त्रिया आणि शक्ती त्यांच्या देशात येऊन लुटल्या. सुरुवातीला इथे लुटल्या, इथे लुबाडल्या आणि मग या षडयंत्राची सुरुवात तेव्हापासून झालेली. याच्यातनं त्यांना लाभ काय होतो? तर याच्यामधून जी अश्लील छायाचित्र मुलींची किंवा महिलांची मिळवली जातात तर यांचा गैरवापर करून त्यांना त्याच्यामधून माध्यमातून ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसा उकळला जातो. ही रक्कम खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. या रकमेचा उपयोग ते कशासाठी करतात तर आतंकवादी कारवायांसाठी करतात. विवाहित स्त्रियांसाठी तर त्यांनी एक कोडवर्ड वापरलाय, ATM. दिसतंय? विवाहित स्त्रियांना ब्लॅकमेल करायचं, त्यांचे व्हिडिओ बनवायचे आणि त्यांच्याशी त्यांना निकाह करायचा नसतो. यांना इथून त्यांना न्यायचं नसतं. यांचा बहुतांशी उपयोग ते ATM कार्ड सारखा करतात. कधीही पैसा लागला तर या विवाहित महिलांना ब्लॅकमेल करा, त्यांच्याकडून पैसा उकळा, अशा प्रकारचं हे षडयंत्र आहे. वेश्या व्यवसायामध्ये यातल्या बऱ्याच मुलींना उपयोगी केलं जातं. याचा रेट थोड्या वेळात सांगणार आहे. आखाती देशांमध्ये म्हणजे अरब देशांमध्ये या मुलींची विक्री होते, आजही होते. म्हणजे जेव्हा आपल्या सर्वांना त्याची गजनी हे स्थळ माहिती आहे, या गजनीच्या चौकामध्ये हिंदूंच्या स्त्रिया विकल्या जायच्या. आजही त्या चौकामध्ये एक वाक्य लिहिलेलं आहे, बहारे हिंदुस्तान नीलामे 2 दिनार. म्हणजे 2 दिनारमध्ये हिंदुस्थानच्या सुंदर स्त्रिया विकत मिळतील असं वाक्य त्या
त्यांनी अनेक वर्षांपूर्वी 2007-08च्या दरम्यान काढलेलं हे पोस्टर आहे. थोडंसं दिसतंय ना साधारण, मी थोडं मजकूर वाचून दाखवते. याच्यामध्ये लव्ह इज नॉट अ क्राईम अँड जिहाद इज अल्लाज वर्क अशा मथळ्याखाली त्यांनी हे पोस्टर प्रकाशित केलं. याच्यामध्ये त्यांनी रेट लावलाय, हा 2007चा रेट आहे. हिंदू ब्राह्मण मुलगी 5 लाख, हिंदू क्षत्रिय मराठा समाज 4.5 लाख, हिंदू ओबीसी SC ST 2 लाख, जैन मुलगी 3 लाख, गुजराती ब्राह्मण 6 लाख. सगळ्यात जास्त रेट शीख पंजाबी मुलीचा आहे. एका पंजाबी मुलीला फसवायचे 7 लाख रुपये. हा रेट 2007 सालचा सांगते, म्हणजे पुराव्यांसकट सांगते, बिना पुरावा नाही सांगत आहे. त्याच्या बाजूला आपल्या संभाजीनगरमध्ये काढलेला हा फतवा आहे. 200 रुपये हिंदू मुलींना पाठवा. हे माहिती जी पत्रक आलेलं होतं हे साधारण 2008 आणि 2009च्या दरम्यान हे इथल्या परिसरामध्ये प्रसिद्ध झालं होतं. पुढची स्लाइड बघूया. ही बातमी आहे, म्हणजे अश्लील व्हिडिओ हे ना महाराष्ट्रच नाही, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या सगळ्या भागांमध्ये फेसबुक, व्हॉट्सअप या माध्यमामध्ये आज आपल्या सगळ्या महिला सुद्धा अग्रेसर आहेत. आपण सर्रास आपले फोटो टाकतो, स्टेटस टाकतो. सणांच्या वेळेमध्ये फेसबुकवर सुद्धा आपण स्वतःचे चित्र वापरतो. या चित्रांचा उपयोग करून अश्लील व्हिडिओ बनवले जातात आणि याचा परिणाम अनेक महिलांना, मुलींना भोगावा लागलेला, अक्षरशः आत्महत्या करण्यापर्यंत प्रकरण केलेलं आहे. याचा ते उपयोग करतात, आपल्या मुलींकडे लैंगिक शोषण या माध्यमातून करतात. जर तुम्ही त्यांच्या इच्छा पूर्ण नाही केल्या तर मग पुढे त्यांना धमकी दिली जाते की तुमची ही जी छायाचित्र आहेत तर ती व्हायरल केली जाते. पुढचं बघूया. एकट्या अकोल्यामधलं उदाहरण आहे. 850 मुलींनी या लव्ह जिहादमध्ये आपलं सर्वस्व गमावलंय. ही आत्ताची बातमी नाहीये, 4-5 वर्ष झालेले. म्हणजे विचार करा, काही महिन्यांमध्ये जर अकोल्यासारख्या एका छोट्या जिल्ह्यामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये घटना होत असतील तर तुम्ही आम्ही काय विचार करायचा. हे जे रेड कार्ड आहे ना, या रेड कार्ड मध्ये आपण जर पाहिलं तर याच्यामधलं म्हणजे नगरचंच एक उदाहरण सांगते, आमच्या जिल्ह्यातलं. या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध मारवाडी समाजातली मुलगी लव्ह जिहाद मध्ये फसली. त्या मुलीला आपल्याच घरी परत आणण्यासाठी किती रुपये द्यावे लागले असतील कोणी विचार. 2 लाख, 10 लाख, 75 लाख रुपये, 53 लाख रुपये कॅश आणि 25 लाखाचं दुकान. हे उदाहरण अमरावतीमध्ये सांगितलं तर ते म्हणतात तुम्ही 75 लाख म्हणता, इथे 1 कोटी दिले. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हा निधी या आपल्या मुलींचाच, आपल्या मुलींनाच आपल्याच घरी परत आणण्यासाठी एवढा द्यावा लागतो. पुढची स्लाइड बघूया. काही उदाहरणं आपण फास्टमध्ये बघणार आहोत. आपण केरळमधले जे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते ओमन चंडी यांनी स्वतः हे कबूल केलं होतं की लव्ह जिहाद आहे. आणि हे दुसरं उदाहरण आहे की कशा प्रकारे मुलींचे चेहरे दगडाने मारून पूर्ण त्या मुलींना नष्ट करण्याचा, मारण्याचा प्रयत्न केला गेला. पुढचं बघूया. याच्या उलट हिजाब डे, तुम्हाला आठवत असेल 1-2-3 वर्षांपूर्वीची घटना आहे. नागपूरमधला हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. हिजाब नगर जिल्ह्यातले असे अनेक तालुके आहेत की त्या तालुक्यामधले मुलींना शाळेत पाठवणंच बंद केलं. हे श्रीरामपूर मधलं उदाहरण आहे. हे उदाहरण कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल. ही मुलगी जवळजवळ 3 महिन्यांनी धुळ्यात सापडली. 16 वर्षाची मुलगी आहे. परिस्थिती कशी आहे ना, म्हणजे शाळा कॉलेजच्या मुली, महिला आता त्यांनी सुरुवात केली आहे 14.5 म्हणजे 14 ते 18 वर्ष वयोगटातल्या मायनर ज्या अल्पवयीन मुली असतात त्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवायच्या. या मुली अक्षरशः एकेका आठवड्यात 4-4, 5-5 प्रकरणं घडलेली आहेत. चांदासारखं छोटंसं गाव आहे, एक मुलगा 4 मुलींना फसवतो. हे सगळे लेटेस्ट उदाहरण आहेत, म्हणजे खूप जुनी आहेत असं पण नाही. पुढचं बघू. या लव्ह जिहादमध्ये जेव्हा मुली जातात, आपल्यापैकी बऱ्याच जणांना विश्वास नसेल पण वशीकरण शब्द ऐकला. आम्ही स्वतः सुद्धा, म्हणजे मी मुंबईत राहिले, माझा स्वतः सुरुवातीला कधी विश्वास नव्हता, पण जेव्हा मी अनुभव पाहिले तेव्हा काय लक्षात आलं की वशीकरण असतं. आणि या वशीकरणाचा उपयोग करून या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवलं जातं. गंडे, दोरे, ताई किंवा मुलींना काहीतरी खायला देऊन ते सुरमा हल्ली मुली लावतात. अशी उदाहरणं आहेत. जळगाव मधलं एक उदाहरण आहे, चोपडा तालुक्यातलं. ती मुलगी वर्षभर घरात नमाज पडत होती आणि खूप अस्खलित
किंवा कोल्ड ड्रिंक्स या माध्यमातून वशीकरण केलं जातं. पुढचा भाग बघूया. खरं तर सांगू का, हे होण्यामागे म्हणजे वशीकरण जर थांबवायचं असेल तर आपल्याकडे गोमातेचं जे देशी गाईचं गोमूत्र आहे तेच खरं तर एवढं प्रभावी आहे. नुसतं त्या गोमूत्राचा उपयोग जर घराघरात नियमित होत असेल ना तर वशीकरणामध्ये कोणतीच मुलगी अडकणार. पण दुर्दैव असं आहे की आमच्या घराघरामध्ये देशी गाईचं गोमूत्र वापरलं जातं का? हनुमान चालीसा म्हटली जाते का? मारुतीरायांमध्ये एवढी शक्ती आहे तर किती पण असू देऊ दे ना, समोर तर नष्ट होणारच आहे. पण आज आमच्या मुलींना हनुमान चालीसा येत तरी असते का? मग तो देव आपलं तिचं रक्षण का करेल? हा प्रश्न आपल्या सगळ्यांनीच आपल्या बहिणींना सांगायला पाहिजे. आणि हे उपाय जे आहेत वशीकरण रोखण्यासाठी, कारण तुमच्यापैकी बरेच जण असे आहेत की जे या प्रकरणांमध्ये मुलींना समजावायला जातात. बरेचदा असं होतं की काही मुली ऐकतच नाही. तर मग हे कशामुळे होतं? तर वशीकरणामुळे होतं. पुढचं एक उदाहरण बघूया. हे समोर घडलेलं उदाहरण आहे. आपल्याच एका कार्यक्रमाच्या जवळ एका मैदानामध्ये काही हिंदुत्वनिष्ठ मुलांना हे झाड आहे आणि त्याला लावलेला तावीज दिसतोय. पुढचं बघूया. हे थोडं तिरकं आहे. त्या मुलीचं नाव लिहिलंय मध्ये अंजली आणि बाजूला वसी, चारही बाजूला नाव आहे. त्या तावीज मध्ये हा कागद होता. रात्रीच्या वेळेमध्ये जेव्हा शेकोटी असते ना, धगधगती शेकोटी, तर हा तावीज आणि हा कागद जळायला किती वेळ लागला असेल? 1 तास. पूर्ण 1 तास नुसता साधा कागद आहे ना, हा कागद आणि तावीज जळायला लागला. याच्यावरून वशीकरण किती प्रभावी असतं आणि त्याचा परिणामामुळे बऱ्याच मुली लक्षातच येत नाही की त्यांना नेमकं काय करायचंय. त्यांची पूर्ण बुद्धी भ्रष्ट होते. तर मग हे वशीकरणाची जी समस्या आहे ती आपण सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे. याची एक सिस्टीम आहे, व्यवस्थितमध्ये त्यांनी कार्यपद्धत लावलेली आहे. काय आहे तर शाळा कॉलेजमध्ये आजूबाजूला जिथे जिथे मुलींचा महिलांचा संपर्क येईल तिथे तिथे हेच लोक दिसतात. बरोबर आहे? मोबाईल रिचार्ज करणारे, रिक्षावाले, शाळेची पुस्तकं विकणारे, सिम कार्ड विकणारे. तर या माध्यमातून ते मुलींशी, महिलांशी सुद्धा संपर्क असाच करतात. म्हणजे इतका चांगला आणि प्रभावी संपर्क असतो की मुलगी सहज, अरे आता काही वाईट नाही, हे सर्रास त्यांच्या मनामध्ये येतं. काय होतं, एखादं सगळ्याच काही तसे नसतात या विचाराने मुली सर्रास त्यांच्याकडे वस्तू घ्यायला जातात आणि मग ओळखीचं रूपांतर प्रेमाच्या जाळ्यामध्ये होतं. याच्यानंतर इंटरनेट, फेसबुक, शादी.com यांच्या माध्यमातून सुद्धा अशा प्रकारचं लव्ह जिहादमध्ये फसवण्याचं षडयंत्र असतं. हे मुलं दिसायला तर आपल्या मुलांसारखे दिसतात. हल्ली तर बरेच युवक कलावा घालून पण तयार असतात. नवरात्रीमध्ये आपण पाहिलं असेल, आपण आय कार्ड वगैरे सुरू केलं ना, तर तसं बऱ्याच जणांनी कलावा घालायला पण सुरुवात केली. तर मग हे अशा प्रकारे सिस्टमॅटिकली आपल्या मुलींना फसवायचं काम चालू झालेलं आहे. पुढचा भाग, याचं
याचा परिणाम होतो की या मुली आपण जेव्हा कोणी भेटायला जातात त्या मुलीला समजवायला जातात की त्या बदलत नाही, त्या प्रतिसाद देत नाही आणि परत म्हणजे एकदा जरी तुम्ही त्या मुलीला आणलं तरी सुद्धा ती परत जाण्याची शक्यता असते. तर मग याचा परिणाम असा होतो, इतकं ते बारीक प्लॅनिंग करतात ना, त्या मुलीवर अत्याचार करतात, तिची विक्री करतात. तर या मुलींना आपल्याला काय सांगायचंय पुढचे बघूया. त्या मुलींना ना या काही गोष्टी सांगण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. त्यातला पहिला भाग काय आहे, तर त्या मुलीला सांगायचंय की तू जर इस्लाम स्वीकारलास तर तुला कोणत्याही संपत्तीमध्ये अधिकार मिळत नाही. दुसरं, नवरा कधी पण तलाक देऊ शकतो. तिसरा भाग आहे, समजा 3 बायका आधीच असतील तर अजून चौथीची भर होते. तर त्याचबरोबर हिंदूंमध्ये विभार्या कायदा नाहीये. त्यांच्याकडे असला तरी त्यांना कोणत्याच संपत्तीमध्ये प्रॉपर्टीत त्या महिलेला किंवा त्या महिलेच्या मुलाला हक्क मिळत नाही. या सगळ्या कायदेशीर गोष्टी आपण त्यांना समजावून सांगायला पाहिजे. आणि दुसरं, घटस्फोटानंतर इस्लामच्या अनुषंगाने किंवा त्यांच्या नियमाप्रमाणे पोटगी मिळत नाही. आणि चौथा शेवटचा मुद्दा म्हणजे 24 तास बुरख्यामध्ये राहावं लागतं. या परिणामांची आपल्याला त्या मुलींना जाणीव करून द्यायची, त्यांना समजवायचे. या संदर्भातलं आपलं लव जिहाद या नावाचा एक ग्रंथ सुद्धा आपण प्रकाशित केलेला आहे. पुढची स्लाइड. ग्रंथाची मागणी स्वागत लक्षात करा. हा ग्रंथ आता ऍक्च्युअली उपलब्ध नाहीये, पण मागणी अवश्य करा. आम्ही तुमच्यापर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्न करू. हे ऑनलाईन सुद्धा मिळतं. या माध्यमातून आवाहन करायचंय. पुढची स्लाइड. म्हणजे आपण सगळ्यांनी आता जेवढे जण आहोत, म्हणजे मुलांची युवकांची संख्या जास्त आहे, तर आपण सगळ्यांनी आपल्या घरी आपल्या बहिणीला, आपल्या आईला, आपल्या मावशीला सांगायचंय की ही जी हल्ली उत्सुक फॅशन आलेली आहे ना की फोटो काढा आणि अपलोड करा, तर ही आता आपल्याला थांबवायला पाहिजे. त्याच्या मागचं कारण सुद्धा आपण त्यांना समजावायचंय. फेसबुकमध्ये फ्रेंडशिप करताना सुद्धा बॅकग्राऊंड तपासून फ्रेंडशिप करा, हे आपल्याला त्यांना लक्षात आणून द्यायचंय. दुसरं काय आहे की म्हणजे फ्रेंड रिक्वेस्ट आपण सर्रास स्वीकारतो, तर असं न करता पूर्ण तपास करूनच आपण फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारायला पाहिजे. यामध्ये आपल्या सर्वांना, तुम्हा सर्वांना विचारायचंय की हा लव जिहाद रोखला पाहिजे असं आपल्या सगळ्यांना वाटतंय? मग इथून पुढे एकही मुलगी जर अन्य म्हणजे लव जिहाद मध्ये फसायला नको, तर सुरुवात आम्हाला आमच्यापासून करायची. आमच्या गावामध्ये, आमच्या समाजाचं, आमच्या परिसरामध्ये आपण लव जिहाद या विषयावरती व्याख्यानांचं आयोजन करू शकतो. या मुलींना लव जिहाद सांगण्यासाठी आपल्या समितीच्या अनेक कार्यकर्ते आहेत. तुमच्यापैकी ज्यांना हा विषय माहिती आहे तर ते पण हे व्याख्यानाच्या माध्यमातून ही जनजागृती करूया, कारण जनजागृती हे सगळ्यात मोठं आणि प्रभावी माध्यम आहे. या विषयावरती आपण वेगवेगळ्या ठिकाणी समाज प्रमुखांच्या बैठका घेऊ शकतो. त्यांच्या माध्यमातून आपण अन्य समाजातल्या मुलींना लव जिहाद रोखण्यासाठी जागृत करून सांगू शकतो. आणि जर आमच्या मुलींना आम्ही आमचा हिंदूंचा गौरवशाली इतिहास शिकवला तर कोणाची टाप नाही तिच्याकडे वाईट नजरेने, वाकड्या नजरेने फक्त आम्हाला आमच्या धर्माचा गौरवशाली इतिहास तिच्या मनावर बिंबवता आला पाहिजे. हिंदू धर्माची जी प्राचीन परंपरा आहे ती आम्हाला तिला सांगता आली पाहिजे. एकदा का असं झालं ना तर मग पुढच्या ज्या घटना आहेत त्या लव जिहादच्या नसतील. तर जर लव जिहादी एखाद्या मुलीची छेड काढत असेल तर त्यांना कसं चोपून काढलं मुलींनी, अशा प्रकारच्या बातम्या आज समाजामध्ये पसरल्या. म्हणजे आता कॅन्डल मार्च खूप झाले नाही का, आता कॅन्डल मार्च खूप झाले. आता मुलींना, खरं तर मुलींना, महिलांना एवढ्या म्हणजे कायद्याच्या दृष्टीने पण आहे ना की संरक्षणासाठी जर स्वतःचा जीव वाचवताना, कुटुंबाचा जीव वाचवताना, धर्माचं रक्षण करताना समोरच्याची हत्या जरी झाली तरी कायदा त्या मुलींना सुरक्षा देत असतो. तर या गोष्टीचा आपण सगळ्यांनी उपयोग करायला पाहिजे. आपण ही जागृती करायला पाहिजे. स्वतःच्या रक्षणासाठी जर झाशीची राणी लक्ष्मीबाई लढू शकते, राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना लढू शकतात, तर आम्ही सर्व महिलांनी राष्ट्र आणि धर्मासाठी आता कृतिशील व्हायची वेळ आलेली आहे. इतकंच बोलून मी माझ्या वाणीला विराम देते. जय श्रीराम. या जिहादी संकटाची भयानकता आणि आपण
संघटितपणे याचा कसा प्रतिकार करू शकतो हे आपल्याला लक्षात आलेच असेल. आता आपण सर्वांनी निश्चय करूया की इथून पुढे आपल्या परिचयातील संपर्कातील एकही मुलगी लव जिहादमध्ये बसणार नाही. धन्यवाद प्रियवते. यापुढे उद्बोधन सत्रात अँटी हिंदू नॅरेटिव्ह विश्लेषण आणि याचे खंडन कसे करावे हा विषय समजून घेणार आहोत. छत्रपती संभाजीनगर येथून आलेले श्री समीरजी लोखंडे हे या विषयासंदर्भात आपल्याला प्रबोधित करतील. तत्पूर्वी त्यांचा थोडक्यात परिचय पाहूया. छत्रपती संभाजीनगर येथील कट्टर हिंदुनिष्ठ आणि वंदे मातरम सेनेचे संस्थापक श्री समीरजी लोखंडे हे अँटी हिंदू निगेटिव्ह आणि त्यांचे खंडन कसे करावे या संदर्भात मार्गदर्शन करतील. मी श्री समीरजी लोखंडे यांना आपला विषय आम्हासमोर मांडण्याची विनंती करते. रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापति महादेव की जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. आता विषय ऐकून वाटत असेल काय विषय नेमका अँटी हिंदू नरेटिव्ह कन्सेप्ट काय आहे. सोप्या भाषेत सांगितलं तर हे अस्त्र आहे. हे अस्त्र परकीय आपल्या विरोधात वापरतात. तर कशासाठी वापरतात? आपली धर्मसत्ता, आपली राजसत्ता ही अस्थिर करण्यासाठीचं हे अस्त्र. हे मानसिक अस्त्र आहे. काहीच करायचं नाही. अफवा पसरवायच्या, कथा सांगायच्या, तुमचा पूर्ण इतिहास हा चुकीचा आहे, तुम्ही जो धर्म फॉलो करता सगळं चुकीचं आहे, थोतांड आहे, असं हे अस्त्र आहे. आपण पाहतो खूप ठिकाणी, आपण पिक्चर जर एक पाहिला ज्यामध्ये खूप सगळे आतंकवादी असतात, त्यांचे स्लीपर सेल्स असतात, त्यांच्या स्लीपर सेलचा एक आका असतो, एक हस्तक असतो. तसंच इथं सुद्धा त्यांचे खूप सगळे स्लीपर सेल असतात. ते त्यांच्या कामाला लागलेले असतात. आपल्याला सांगतात अरे तुमचे मंदिर असं नाही आहे, तुमच्या मंदिराचा इतिहास तर वेगळाच आहे, तुमच्या या सर्व गोष्टींचा इतिहास वेगळा आहे, तुम्ही जे सांगताय ते थोटांड आहे, तुम्ही जे सांगताय ते खोटं आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिलं जे करायचं आहे तर हे ओळखायचं आहे का ह्याच्या पाठीमागचा थिंक टँक, ह्याच्या पाठीमागची विचारधारा नेमकी काय आहे. आपल्याला जे लोक येतात आज मार्गदर्शन करताय, हे सांगताय, नेमकी यांच्या पाठीमागची विचारधारा तरी काय आहे. हे देश जोडायला निघाले का देश तोडायला निघाले? हे माणसं जोडायला निघाले का माणसं तोडायला निघाले? आपण म्हणतो ना ब्रिटिशांनी आणलं होतं डिवाइड अँड रूल, तशीच पॉलिसी आहे, डिवाइड अँड रूल. आपल्याला सगळ्यात महत्वाचं हे आहे का ह्यांचे हे हस्तक कोण आहे, ह्यांचे हे आका कोण आहे, ह्यांची विचारधारा काय, ह्यांचा हेतू काय. मग तेव्हा आपल्याला सहज कळेल. हे तर आपल्याला एकमेकांशी तोडायला निघाले. आता हे आपल्याला कसं तोडतात, काय तोडतात, किती लोक ट्विटर वापरतात, किती लोक सोशल मीडिया वापरतात, एकदा सगळ्यांनी हात वरती करा बरं. आपण पाहता हॅशटॅग येतो, हॅशटॅग ट्रेंड सेट होऊन जातो काही, बॉयकॉट हिंदुइझम, दिस इज ऑल फेक, असा नरेटिव्ह तिथं सेट केला जातो. अचानकच आपण सर्व आता आपण म्हणतो का राम मंदिर होणार आहे, भव्य दिव्य राम मंदिर होणार आहे. पण मोदीजी संन्यासी आहेत म्हणूनच राम मंदिर होणार आहे का? इथल्या प्रत्येक हिंदूची इच्छा आहे, इथला प्रत्येक हिंदू, त्याचे नातेवाईक कुठं ना कुठं आपण कारसेवेमध्ये गेलो होतो, म्हणूनच राम मंदिराची आज तिथं स्थापना होत आहे. आणि तसंच आपल्या प्रत्येकाची इच्छा आहे, आपण प्रत्येक या कार्यामध्ये सामील राहणार आहोत. त्यामुळेच येत्या काळात हिंदू राष्ट्राची सुद्धा स्थापना होणार आहे. खूप सोपं आहे. आता आपल्याला जर हे आपण समजून घेतलं, हॅशटॅग ट्रेंड चालू झाला, कुठेतरी भाषण चालू होतात, माहोल बनायला सुरू होतो, दंगा, निदर्शन, निवेदन असे देण्यात येतात. कॅट, सीए, NRC विरोधात जर तुम्हाला आठवत असेल तर एवढं रान पेटलं होतं, एवढे लोक एकत्रित आले होते. तुम्हाला वाटतं काय शक्य आहे? हे
या गोष्टींसाठी, या गोष्टींना मोटिवेट करण्यासाठी एक तर पेड कार्यकर्ते असतात, नाहीतर त्यांच्या विचारधारेशी मोटिवेटेड कार्यकर्ते असतात, जे असे आंदोलन, असे हल्ले, असे निदर्शन घडवून आणतात। आणि या लोकांना आपण जर वेळीच ओळखलं नाही तर आपल्या हातात असलेली जे काही आपली ताकद आहे ती हळूहळू निघत जाईल। त्यामुळं सर्वांना विनंती आहे का हे जे थिंक टँक आहे, या थिंक टँकच्या अमिषाला, यांच्या विचारधारेला तुम्ही बळी पडू नका। तुम्ही स्वतःचा इतिहास जाणून घ्या, स्वतःच्या धर्माचे पालन करा, जेणेकरून कोणीही तुम्हाला इझिली तोडू शकणार नाही, एकमेकांपासून वेगळं करू शकणार नाही। तुम्हाला काही कॅरेक्टर आठवतात का? उमर खालिद नावाचा तुम्हाला काही कॅरेक्टर आठवतं का? कन्हैया कुमार नावाचा। यांनी घोषणा काय दिले होते? भारत तेरे तुकडे होंगे, अफजल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है। रातोरात हे उमर खालिद, कन्हैया कुमार हे गल्ली बोळात फिरणारे पोरं रातोरात कसे फेमस झाले? कोण ओळखत होतं यांना? ह्यांना मार्केटमध्ये आणतं तर कोण आणतात? हेच परकीय, ज्यांना आपला धर्मावर हल्ला करायचा आहे, ज्यांना आपल्या देशावर आंतरिक सुरक्षेवर हल्ला करायचा आहे, तेच ह्यांचे स्पॉन्सर असतात, तेच ह्यांना न्यूज मध्ये आणतात, ह्यांच्याबद्दल आर्टिकल्स लिहितात, ह्यांच्याबद्दल खूप ठिकाणी डिबेट्स घेतात। बरं, डिबेट घेता तर घेता त्या डिबेटमध्ये 4-5 जण चर्चेसाठी बोलवतात। एक जण राजकीय बाजू मांडेल, एक जण आर्थिक बाजू मांडेल, एक जण शैक्षणिक बाजू मांडेल, पण आपण हे लक्षात घ्यायचं, ह्यांच्या जरी क्षेत्र आणि हे जे क्षेत्र तिथं मांडत आहेत हे जरी वेगवेगळे असले तरी त्यांची दिशा एकच आहे। ती दिशा म्हणजे आपला देश तोडणे, आपल्या देशावर हल्ला करणे, एकमेकापासून तोडणे। त्यामुळे असे उमर खालिद, कन्हैया कुमार हे काही दिवस येतात आणि तसेच ज्या स्पीडने येतात त्या स्पीडने वापस गायब सुद्धा होऊन जातात। आज कुठं दिसतंय का? ह्यांचा सगळ्यात मोठा एक जिथं ते फेमस होतात आणि ज्यांना आपला देश तोडायचा आहे, आपल्या धर्मावर हल्ला करायचा आहे, ते ठिकाण आहे बॉलिवूड। अनेक पिक्चर आपण पाहिले असतील। पीके नावाचा चित्रपट, त्यात आमिर खान जी विटंबना करतो। अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीज आहेत, स्वरा भास्कर आहे, दीपिका पाडुकोण आहे, ती सुद्धा गेली होती त्या JNUच्या कार्यक्रमामध्ये सामील व्हायला आणि तिने सुद्धा तिथे भारत विरोधी घोषणा दिल्या होत्या। तुम्हाला या लोकांना आत्ताच ओळखायचं आहे, आत्ताच यांना बॉयकॉट करायचं आहे, कारण जर हे आपण आता केलं नाही, जर यांच्या अकली आपण ठिकाणावर आणल्या नाही तर असंच करत राहतील। बरं, आज आपण जर पाहत आहोत अनेक वेळा न्यूज मध्ये, हेडलाईन्स मध्ये, वर्तमानपत्रामध्ये कधीही काहीही जर बातमी झाली, अचानक आपल्याला लाज वाटते, कुठेतरी मी हिंदू म्हणून खेळण्याची लाज वाटते। हे जे माहोल बनवण्याचं काम करतात ना, की मी हिंदू आहे, मी काय अपराध केलाय का मी हिंदू आहे, हे जे माहोल बनवण्याचं काम करतात, हे ते माहोल जे जनरेट होतं ते हेच अँटी हिंदू नरेटिव्ह याच्याने ते माहोल जनरेट होतं। त्यामुळं ह्याला जर आपल्याला मोडीत काढणं आहे तर ह्याला दोनच पर्याय। एक, त्यांचे हस्तक ओळखायचे, हे कुठून ऑपरेट होतंय ते ओळखायचं, ह्यांचा हेतू ओळखायचा आणि त्याला त्यांचे जे हस्तक आहेत त्यांना एक्सपोज करणे, त्यांच्याबद्दल प्रतिलेख देणे, त्यांच्याबद्दल वापस माहितीच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तसेच आपण प्रसारित करणे आणि त्यांना काउंटर करणे, हा एक त्यातला विरोध आहे। दुसरा, आपल्याला लहानपणी शिकवतात का ही एक छोटीशी रेष आहे, तुम्हाला या रेषेला डस्टर सुद्धा लावायचं नाही, चॉक सुद्धा लावायचं नाही, काहीच करायचं नाही, खाडाफोड करायची नाही, पण ही रेष छोटी असली पाहिजे, एक मोठी रेष आहे तर त्याला उत्तर एकच आहे, आपल्याला त्याच्या बाजूला आपला चॉक घेऊन एक मोठी रेष करायची, जेणेकरून ती रेष आपोआप छोटी होऊन जाते। तसंच आपल्याला आपलं कार्य मोठं करायचं आहे, आपलं व्याप मोठं करायचं आहे। जे आपण आज वेगवेगळ्या समाजामध्ये, वेगवेगळ्या जातीमध्ये आज स्वतःला मानून घेत आहोत की नाही नाही मी इकडे जाणार नाही, नाही नाही माझं हे काम नाही, हे सगळं आपल्याला बंद करावं लागेल। आपल्याला हिंदू म्हणून एकत्रित
यावं लागेल आणि जोपर्यंत आपण हिंदू म्हणून एकत्रित एक होणार नाही, एक येणार नाही, तोपर्यंत आपल्याला त्यांना उत्तर देता येणार. त्यामुळं जे विघटक शक्ती आहेत आपल्या धर्माविरोधात, आपल्या राजसत्तेविरोधात, आपल्या धर्मसत्तेविरोधात, त्यांना जर तोडून काढायचं आहे, उकडून फेकायचं आहे, तर सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी हिंदू म्हणून एकत्रित या. मी या कार्यक्रमाचे आयोजन केले त्याबद्दल हिंदू जनजागृती समिती तथा संकल्प हिंदू राष्ट्र अभियान यांचे खूप अभिनंदन करतो का आपण एवढा चांगला सुरेख कार्यक्रमाचे आपण आयोजन केले आहे. मी सर्व हिंदूंना विनंती करतो का देशाला तोडणाऱ्या प्रत्येक शक्ती विरोधात आपण प्रत्येकाने एकमेकासाठी, एकमेकाच्या सुखादुःखात येऊन उभं राहायचं आहे. सांगा हिंदूंना, आपण एकत्र येणार का? बोल सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की जय तू, जय तू, जय तू, जय तू, जय श्रीराम. अँटी हिंदू नॅरेटिव्ह किती भयंकर संकल्पना आहे आणि आपण सहजपणे याचे खंडन पण कसं करू शकतो हे लक्षात आलंच असेल. धन्यवाद श्री समीरजी लोखंडे. यानंतर आपण हिंदू राष्ट्र स्थापनेची तसेच हिंदू राष्ट्र समन्वय समितीची आवश्यकता व दिशा हा विषय समजून घेणार आहोत. या संदर्भात श्री प्रशांतजी सुवेकर हे आपल्याला मार्गदर्शन करतील. तत्पूर्वी आपण थोडक्यात त्याची ओळख समजून घेऊया. श्री प्रशांतजी सुवेकर हे मूळचे मुंबई येथील असून गेली 22 वर्ष ते पूर्ण वेळ हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून धर्मप्रसार करीत आहेत. सध्या ते जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्याचे समिती समन्वयक म्हणून दायित्व पाहत आहेत. ते उत्तर महाराष्ट्र संघटक आहेत. आता ते आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करतील. जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण हिंदू राष्ट्र स्थापनेचे प्रेरणास्रोत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले येथील ग्रामदेवता यांना वंदन करतो. सन्माननीय व्यासपीठ येथे उपस्थित सद्गुरू नंदकुमार जाधव, पूजनीय अधिवक्ता कुलकर्णी यांच्या चरणी वंदन करतो आणि उपस्थित छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व धर्मवीरांना, माता भगिनींना माझा नमस्कार. जय श्रीराम. काही वर्षापूर्वी जळगाववरून सभेसाठी छत्रपती संभाजीनगरला येण्याची सेवा असायची आणि 1-2 वेळा असे प्रसंग झाले होते की आम्ही जळगाववरून जेव्हा काही धर्मवीर निघायचो आणि एक नेहमीचा प्रसंग व्हायचा की आमच्याकडे दुर्दैवाने म्हणा आमच्या एसटी मधला कंडक्टर हा धर्मांध जिहादीच असायचा आणि आमची त्यांची भांडणं व्हायची की आम्हाला संभाजीनगरचं तिकीट द्या. तो म्हणायचा संभाजीनगर कुठे, कारण त्याला ऐकायचं असायचं औरंगाबाद बोल आणि आम्ही ते बोलायचोच नाही. आम्ही म्हणे संभाजीनगर, ही गाडी जिकडे जाते त्याचं तिकीट आम्हाला. आता आनंद वाटतो, आता मान खाली घालून त्याला छत्रपती संभाजीनगर हे तिकीट द्यावं लागतं. सगळ्या हिंदूंनी आपण एकत्रितपणे, म्हणजे याच्यात आपण इथे जी बरीचशी तरुण मंडळी यांच्यापेक्षा आपल्या पूर्वजांनी जी मागणी लावून धरली होती सातत्याने, ती कुठेतरी आज फळाला. लोकशाही प्रधान देश आहे, इथे मेजॉरिटी विन्स ही एक इंग्रजीतली म्हण आहे की ज्याची जिसकी लाठी उसकी भैंस असं म्हटलं जातं ना. बहुसंख्य हिंदू आहेत जगाच्या पाठीवर, सगळ्यात जास्त मुसलमान कुठे आहेत असं म्हटलं तर ते पाकिस्तानमध्ये पण नाही. सगळ्यात जास्त मुसलमान कुठे आहेत? कुठे? भारतात असतील, इंडोनेशियामध्ये आहेत, पण भारतातले सगळे मोजलेच जात नाहीत म्हणून ते इंडोनेशियातले जास्त आहेत. भारतातले तर सगळे मोजले, कानाकोपऱ्यातले तर जगातले सगळ्यात जास्त मुस्लिम हे आज या भारतात आपण पोचतोय. लक्षात घ्या, 57 देश आहेत त्यांचे, त्यांच्या देशात इस्लामचं शरियाचं राज्य आहे. तुम्ही जर त्यांच्या देशामध्ये गेला तर रोजा जेव्हा चालू असतो तेव्हा तुम्हाला बाहेर चहा पण पिता येते, त्यांचे नियम पाळावे लागतात. इतके कडक नियम आहेत. गळ्यात आपण लॉकेट घालून देवाचं चालू नाही शकत. मोठ्या मोठ्या कंपनीचे CEO आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा म्हणाले की आम्ही जेव्हा गल्फ कंट्रीमध्ये काम करतो, आमच्या जेव्हा धर्मपत्नी इथे येतात फिरायला
त्यांना एअरपोर्टच्या बाहेर हिजाब घालून बाहेर पडावं लागतं. विचार करा, हिंदू होत आपण, पण त्यांच्या देशात त्यांचे नियम पाळतो आणि आमच्या देशात हे लोक हिजाबसाठी आंदोलन करतात. पहिले हिजाब बाद में किताब कर्नाटकात आंदोलन झालं होतं, माहिती आहे तुम्हाला. अल्पसंख्य म्हणवत स्वतःचे विचार इथल्या राजसत्तेवर थोपवायचे, नवे तर त्यांना पाहिजे तसं करून घ्यायचं, ही जी पद्धत त्यांनी केली. आणि आता संदीपजींनी पण सांगितलं कशा पद्धतीने हिंदू विरोधी विचार थोपवले जात आहेत. तर तुम्हाला एक दोन प्रसंग मी सांगतो जेणेकरून आपल्याला कळेल की हे षडयंत्र कसं आहे आणि आपल्याला इथून पुढे एक नियोजनबद्ध काम कसं केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला एक प्रगल्भ हिंदुत्वाकडे वाटचाल करायची सगळ्यांना मिळून. त्या दृष्टीने काही उदाहरणं सांगतो. दिल्लीमध्ये दंगल घडली होती, आपण पाहिली. त्या दंगलीमधला एक फोटो पण खूप व्हायरल झाला होता. एक लांब केसवाला धर्मांध मुस्लिम शाहरुख नावाचा आणि तो बंदुकीची नरकांडी काढून उभा आहे. फोटो व्हायरल झाला होता आणि तेव्हा आपण असंच प्रयत्न केला होता की हा कोणतरी हिंदू आहे दाखवायचा. नंतर कळलं हा धर्मांध मुस्लिमच होता. खूप दंगल पेटली. अंकित शर्मा नावाच्या एका अधिकाऱ्याची हत्या केली, माहिती असेल तुम्हाला सगळं. त्या दंगलीमध्ये पोलिसांना पण मारहाण झाली होती. आपण विचार करू शकतो की जेव्हा पोलिसांना मारहाण होते अशा वेळेला प्रशासन त्याचा वचपा कसं काढतं. आपण अनुभवी होतो. आपल्यापैकी बऱ्याच कार्यकर्त्यांना पोलिसी किंवा प्रशासनाच्या जाचाला सामोरं जावं लागलं असं. दिल्लीमध्ये तर हत्या झाल्या होत्या अधिकाऱ्यांच्या आणि त्याच्यानंतर पोलीस प्रशासन यांनी पकड मोहीम सुरू केली दिल्ली आणि एका भंगारवाल्याला त्यांनी पकडलं. हा धर्मांध होता भंगारवाला. पोलिसांचा गराडा आहे, म्हणजे शेकडोच्या संख्येने पोलीस आहेत. कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे आणि त्याला ओढत नेत आहे हे पोलीस. तुम्ही विचार करा, अशा वेळेला एक सामान्य भंगारवाला त्याच्या चेहऱ्यावर भीती पाहिजे की आता मला काय होईल, पुढचे 4-5 दिवस काय भोगावं लागेल, किती हाडं तुटतील, ही भीती तरी मनात पाहिजे. तो भंगारवाला गुरमीत आणि हसत चालत होता. हे उदाहरण राष्ट्रीय अधिवेशनामध्ये दिल्लीचे जे कपिल मिश्रा आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं होतं व्यासपीठावरून, तेच तुम्हाला मी सांगतो. तो म्हणाला तो गुरमीत चालतोय आणि तो एवढा का गुरमीत चालतोय याचा प्रश्न आम्हाला पडला, त्याला भीती का वाटत नाही. आणि तेव्हा कळलं की त्याला उचलून गाडीत नेईपर्यंत एनडीटीव्ही सारख्या 3 राष्ट्रीय चॅनलवर त्याच्या बाजूने बातमी सुरू झाली होती की निरपराध मुस्लिम बांधवांना आता अटक करायला सुरुवात केली. बीजेपी सरकारचा अल्पसंख्याकांच्या विरुद्ध कारवाई. बघा तुम्ही, 3 राष्ट्रीय चॅनल जिथे आपण 30 सेकंदाची जाहिरात पण देऊ नाही शकत, लाखो रुपयाचा खर्च येतो, ते राष्ट्रीय चॅनल एका भंगारवाल्याच्या बाजूने बातमी छापतात. एवढंच नव्हे, पोलीस स्टेशनमध्ये न्यायच्या अगोदर सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्या बाजूने 3 याचिकादार होते. त्याच्यामध्ये प्रशांत भूषण असेल असे मोठे मोठे मातब्बर जे एका वेळेला उभं राहायचे लाखो रुपये घेतात. आता या भंगारवाल्याला प्रशांत भूषण ओळखत असतील का? किंवा सुप्रीम कोर्टचा वकील आपल्यापैकी किती जणांना सुप्रीम कोर्टचा वकील ओळखतो एकतरी? विचार करा. हायकोर्ट म्हटलं तरी पोटात गोळा येतो आपण. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टचा वकील, त्याची एका वेळची उभरायची फी लाखो रुपये, असे 3 वकील त्या भंगारवाल्याच्या बाजूने जामीन घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज करतात. ही इकोसिस्टीम आहे. हे जे म्हणाले ना मगाशी संदीपजी, एकमेकांशी ओढून ताडून कशा पद्धतीने वातावरण भारतात तयार केले जाते, इकोसिस्टीम म्हणतात त्याला. इकोसिस्टीम म्हणजे काय? याच्यामध्ये पत्रकार आहेत, याच्यामध्ये कायदे पंडित आहेत, काही वकील आहेत, काही रिटायर्ड प्रशासनाचे अधिकारी आहेत, मिशनरीज आहेत, जिहादी आहेत, कम्युनिस्ट आहेत, विद्यार्थी संघटना आहेत, एनजीओज आहेत. अशा भारतामध्ये पेरलेली लोक पटकन एकत्र येतात, भारतामध्ये हिंदू विरोधी, देशविरोधी चळवळ उभी करतात आणि भारताला जागतिक व्यासपीठावर अपकीर्त करण्याचं, बदनाम करण्याचं षडयंत्र आखलं जातं. त्यांनी सीएचं उदाहरण दिलं. शेतकरी कायद्याला विरोध झाला, तुम्ही पाहिला असेल, बरोबर की नाही? फार्मर्स ऍक्ट झाले होते, याला विरोध झाला होता. हा विरोध ज्या पद्धतीने झाला तो संविधानिक मार्गाने झाला होता का? देशाच्या लाल किल्ल्यावर आंदोलन झालं, ट्रॅक्टर मार्च निघाला, ट्रॅक्टर घुसवण्याचा प्रयत्न झाला होता. आपण पाहिलंच आहे सगळ्यांनी. खलिस्तानवाद्यांनी त्याला सपोर्ट केला होता. आता ही खलिस्तानवादी चळवळ ही देशहिताची आहे का? पण पूर्ण त्याला जे काही आपण म्हणतो ना आर्थिक मदत, रसद, ही खलिस्तानवाद्यांनी पुरवली. भारतामध्ये हिंदू विरोधी
किंवा असतील, पण जॉर्ज सोरोस नावाची व्यक्ती ही अमेरिकेत आहे आणि दरवर्षी लाखो कोट्यावधी रुपये हे भारतामध्ये पाठवले जातात हिंदू विरोधी देशविरोधी चळवळीसाठी. फोर्ड फाउंडेशन हे देशविरोधी चळवळीला फंडिंग करते भारतामध्ये. सगळी कसं वकिलांची जी काही फी असते ती भरण्यासाठीची मदत असेल किंवा आर्थिक सर्व प्रकारची मदत केली जाते. जे भारतामध्ये फार्मर्स म्हणजे शेतकरी कायदेविरोधी आंदोलन झालं, ह्या आंदोलनाला सपोर्ट कोणी केला, समर्थन कोणी केलं? आपण विचार करू शकतो. आपलं इथलं आंदोलन असेल तर आपले बाहेरच्या राज्यातले हिंदुत्ववाद्यांना पण माहीत नसतं, बरोबर की? छत्रपती संभाजीनगर नामकरणाला महाराष्ट्रात सपोर्ट झाला, पण राजस्थानमधल्या हिंदूंनी केला का? कर्नाटकातल्या हिंदूंनी केला का? त्यांच्यापर्यंत पोहोचलंच नाही ना. आपलं आंदोलन सीमित असतं. भारतामध्ये शेतकरी कायद्याच्या विरुद्ध आंदोलन होत आहे आणि त्याला सपोर्ट समर्थन कोण करत आहे? तर अमेरिकेतली गायिका रिहाना, तुम्ही नाव ऐकलं असेल. त्या रिहानाला काय कळतंय हो भारतातलं, पण तिने समर्थन केलं तिच्या सोशल मीडियावरून की मी या आंदोलनाला समर्थन करते. सुजन सेरेंडर नावाची एक हॉलिवूडची अभिनेत्री आहे, तिने समर्थन दिलं. म्हणजे यांचे फॅन फॉलोअर्स खूप असतात. ब्रिटिश अभिनेत्री जमीला जमील हिने समर्थन दिलं. पॉर्न स्टार मिया खलिफा हिने समर्थन दिलं. तिला काय अक्कल आहे? आणि तिच्या समर्थनाचं कौतुक की नाही ते मिया खलिफाने समर्थन केलं म्हणजे काहीतरी हो, किती विचित्रपणे विचार करू शकतो आपण. पण भारतामध्ये कसं आंदोलन पेटवायचं आणि भारताला अपकीर्त करायचं याचं जागतिक स्तरावरचं षडयंत्र बांधलं. मागे अमेरिकेमध्ये डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व म्हणजे काय की जागतिक स्तरावरचं हिंदुत्व डिस्मेंटल करायचं, उखडून फेकायचं. त्याचं चित्र कसं दाखवलं होतं? तर एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं वस्त्र जे आहे ते घातलेलं एक खेळ आहे आणि त्याला हातोडीने लाकडातून उपटून बाहेर काढतात असं चित्र त्यांनी दाखवून अमेरिकेत त्यांनी ती एक सेमिनार भरवलं, डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व. याला फंडिंग कोण करतं? हे अशा पद्धतीच्या हिंदू विरोधी आणि देशविरोधी संघटना आहेत, विचारधारा आहेत आणि ते एक दबाव निर्माण करत आहेत की भारताच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या अल्पसंख्याकांच्या विरोधात आहेत. हिंदू धर्म हा अतिशय आक्रमक, अतिशय दुसऱ्यांना कमी लेखणार अशा पद्धतीने आपल्याला आतंकवादी बनवण्याचं एक षडयंत्र या नरेटिव्हच्या माध्यमातून केलं जाते. बांधवांनो, ग्रेटा थनबर्ग नावाची एक पर्यावरणवादी, तुम्ही नाव ऐकलं असेल, ग्रेटा थनबर्ग. हिने तिच्या सोशल मीडियाच्या ब्लॉगवरून एक टूलकिट दाखवलं. टूलकिट काय होतं की अशा पद्धतीची सरकारला नामोहरम करणारी आंदोलनं कशी केली जातात, त्याच्याकरता सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करायचा, जगातल्या कशा मोठ्या मोठ्या लोकांच्या बाईट घ्यायच्या, त्याचं समर्थन दाखवायचं, याचं सगळं एक टूलकिट बनवलं. हे टूलकिट कोणी बनवलं होतं? तर एक खलिस्तानी संघटना आहे, पोएटिक जस्टिस फाउंडेशन. ही खलिस्तानवादी संघटना, हिने एक टूलकिट बनवलं. कर्नाटकमध्ये कथित पर्यावरणवादी म्हणणारी दिशा रवी हिने हे त्या पोएटिक जस्टिस फाउंडेशनचं टूलकिट ग्रेटा थनबर्गला पाठवलं आणि ग्रेटा थनबर्गने ते सोशल मीडियावर व्हायरल केलं. म्हणजे भारतामध्ये अस्थिरता निर्माण करायची, हिंदूंना बदनाम करायचं, त्याचं षडयंत्र कसं भारतातच आखलं जात आहे, त्याला फंडिंग कसं होतं हे आपण पाहू शकतो. त्या दिशा रवीला जेव्हा अटक झाली, आता तिने भारताच्या विरुद्ध आंदोलनाला मदत केली म्हणून अटक झाली. अटक झाल्यावर तिच्या बाजूने कोण कोण ओरडायला लागले? तर माजी केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम. नाही म्हणे तिला सोडा, ती एक पर्यावरणवादी. कसली पर्यावरणवादी? एका हिंसक आंदोलनाचं टूलकिट ते दुसऱ्या देशात त्याला पाठवते, आपल्या आतल्या गोष्टी बाहेरच्या देशात त्याला पुरवते. ही पर्यावरणवादी आहे? तिला अटक करू नका म्हणून चिदंबरम, दिल्लीचे केजरीवाल यांनी बॉम्ब ठोकायला सुरुवात केली. म्हणजे बघा यांच्या पाठीशी कोण उभे आहे. ही सगळी इकोसिस्टम आहे. लक्षात घ्या, आपण जेव्हा विचार करतो, आपण आपापसात जेव्हा भेटतो तेव्हा बोलतो ना की आपलं सरकार आहे, असं का होत नाही. यांनी स्वतःची बांधणी देशात कशी केली बघा. कर्नाटकमध्ये हिजाब आंदोलन होतं, मणिपूरमध्ये दंगल होते, दिल्लीमध्ये 3-3 महिने शाहीनबागमध्ये रस्ता थांबवून दिला जातो. द्वारकेची बेट, आपण म्हणतो ना द्वारकेची जी बेट आहे ती वकफच्या नावाखाली घशात घेतली जातात. ती काही वेगळी आंदोलन नाहीये. हे सगळे एकमेकांशी तारा जोडलेले आहेत. आपल्याला दिसताना हे वेगळं दिसतं. हे जिहादी वेगळे आहेत, मिशनरीज वेगळे आहेत, कम्युनिस्ट वेगळे आहेत, हे सगळे एकमेकांशी जोडलेले आहेत. आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ
इंडियाचं जे नाव घेतलं ज्याच्यावर 5 वर्षाची बंदी आणली आहे, त्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने एक ब्लू प्रिंट बनवली होती, डॉक्युमेंटरी स्वतःची, की या देशाला 2047 मध्ये इस्लामिक स्टेट बनवायचं. बघा तुम्ही, या भारतात राहून भारतातले म्हणजे पाकिस्तानातले मुस्लिम धर्मांना नाही म्हणत आहेत, भारतातलेच मुस्लिम PFI चे सदस्य या भारताला इस्लामिक स्टेट बनवायची एक डॉक्युमेंटरी बनवतात, ब्लू प्रिंट बनवतात. किती तयारी आहे त्यांची. केरळामध्ये स्वतःची सशस्त्र सेना बनवली आहे. आणि ही जर तयारी आपण बघितली तर ह्यांच्या तोडीस तोड किंबहुना यांना संघर्ष देऊन आपल्याला जर हिंदू राष्ट्राची पहाट पाहिजे असेल तर आपल्याला पण अशीच तयारी करावी लागणार ना. आपण सगळे करायला तयार होत ना. ह्याच्यासाठी सगळ्यात पहिलं काय करायचंय तर हिंदूंनी एकत्रित समन्वय वाढवायला पाहिजे. आज जसं आपण एक दिवस सिल्लोड तालुक्यातले असतील, फुलंब्री तालुक्यातले असतील, छत्रपती संभाजीनगर मधले असतील, विविध संघटनांचे, विविध संप्रदायाचे वेळात वेळ करून एकत्र आलो, असं आपल्याला एकत्र यावं लागेल, समन्वय वाढवावा लागेल. समन्वयातून पुढे आपल्याला आपला दबावगट निर्माण करावा लागेल. ह्याची का आवश्यकता आहे? या देशावर जेव्हा सेक्युलर सरकार सत्तेवर होती तेव्हा ह्या सगळ्या हिंदू विरोधी शक्तींनी स्वतःचा पुरुषार्थ दाखवून घेतलाय. वकफचा कायदा काय ह्यांनी स्वतःहून बनवला. 1995 ला जी सुधारणा केली हिंदू विरोधी, असंवैधानिक, संविधानाच्या कुठल्याच कसोटीवर वकफचा कायदा खरा उतरत नाही, कुठल्याच कसोटीवर नाही. तरी सुद्धा संविधानाच्या विरोधात जाऊन एक कायदा बनवून घेतला या लोकांनी. 2013 मध्ये परत सुधारणा करून घेतली, वारे माप अधिकार मिळवून घेतले आणि आता सगळे भूमाफियासारखे वकफ काम करते. राम मंदिराचं आंदोलन पेटलं, हिंदूंनी जेव्हा पुरुषार्थ सुरू केला तेव्हा यांना पुढची धोका दिसायला लागली की हे राम मंदिरसाठी जर आंदोलन करू शकतात तर भारतामध्ये अशी 40,000 मंदिर आहेत की ज्याच्यावर आज यांनी स्वतःच काहीतरी मिनार लावून ठेवलं. हे सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे. ही प्रेरणा घेऊन उद्या हे जागतिक स्तरावर आंदोलन उभं होईल. हे जर वेळीच थांबवायचं असेल तर काय केलं पाहिजे? 1991 चा कायदा आहे, प्लेसेस ऑफ वर्शिप, 6 का 7च कलम आहे, 3 पानाचा कायदा आहे. पण तो इतका आपल्या हिंदूंसाठी त्रासदायक आहे की एखादी गोष्ट माहिती आपल्याला की इथे मंदिर होतं पण आपण कोर्टात जायचं तरी कोर्ट आधी बघतं की नाही या कायद्याच्या ह्याच्यात येत नाही ना. म्हणजे आपल्या श्रद्धांना किंमत शून्य. हे कायदे त्यांनी बनवून घेतले दबाव निर्माण करून. हे लक्षात घ्या. भारताला सेक्युलर जे बनवलं ते असंच ह्यांच्या दबावपटाने बनवलं. 1976 ला इंदिरा गांधींनी स्वतःहून नाही सेक्युलर शब्द घातलाय, त्यांच्यावर दबाव आणला आणि त्या दबावालाही बळी पडले कारण यांना हिंदूंचा विचार नव्हता. आता जर हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर आहे तर हिंदुत्ववाद्यांनी स्वतःचा असाच दबाव निर्माण करून राज्यात असेल किंवा देशात असेल आपल्या पद्धतीच्या गोष्टी करून घेणे आवश्यक आहे. आणि ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एक संकल्प केला पाहिजे. नाही तर बरेच जण, आज आम्ही काल पण चोपड्याला गेलो होतो, चोपड्याला बरेच हिंदुत्ववादी आपल्याच विचारांचे ते म्हणतात महाराष्ट्रातून लव जिहाद कायदा का नाही झाला. तुमच्यापैकी किती जणांना हा प्रश्न आहे? खरं सांगा की एवढे मोर्चे झाले का नाही झाला कायदा? असा आहे प्रश्न? आहे. कायदा व्हायला पाहिजे होता की नाही? का नाही झाला? इथेच आपला दबावपट कमी पडतो. लक्षात घ्या. ह्यांच्याकडून करून घेणं आवश्यक आहे. भारतात लोकशाही प्रधान आहे. लोकशाहीमध्ये वोटचं गणित असतं आणि अशा वेळेला आपली मागणी जितकी मजबूतपणे आपण मांडतो तेवढ्या करून घ्याव्या लागतात. आणि ह्याच्यासाठी आता हिंदुत्ववादी संघटनांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच यावेळेच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये जेव्हा मगाशी कमलेशजी सांगितलं की 26 का 28 राज्यातले सगळे हिंदुत्ववादी आले होते की कसा दबाव निर्माण करायचा. महाराष्ट्रात तरी आपण म्हणू शकतो छत्रपती शिवरायांमुळे अनुकूल वातावरण आहे. तुम्ही विचार करा बंगालमध्ये कसं काम करत असतील, त्या नागालँड, मिझोरम, अरुणाचल इथे हिंदुत्ववादी कशी कामं करत असतील, पंजाबमध्ये आज कसं काम चालू असेल. पण अशा सगळीकडचे जेव्हा हिंदुत्ववादी आले तेव्हा त्यांनी सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण प्रत्येक राज्यात, जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर जिकडून आपण आलोय तिकडे हिंदू राष्ट्र समन्वय समितीची स्थापना करूया. हिंदू राष्ट्र समन्वय समिती ही तिथल्या सगळ्या हिंदुत्ववाद्यांची एकत्रित समन्वय करणारी समिती असेल. म्हणजे कोणी संकल्प हिंदू राष्ट्र अभियानचा आहे, कोणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा आहे, कोणी बजरंग दलचा आहे, कोणी राष्ट्रीय बजरंग दलचा आहे, कोणी वारकरी संप्रदायाचा आहे. वेगळ्या वेगळ्या हिंदुत्ववादी संघटना, पक्षातले, संप्रदायातले हिंदू एकत्रित समन्वय करतील. ते व्यासपीठ कुठलं असेल? हिंदू राष्ट्र समन्वय समिती. हे नाव देण्यामागचा पण एक उद्देश आहे कारण हा समन्वय हा एका ध्येयासाठी, हे एकत्रीकरण एका ध्येयासाठी
तालुक्यात 24 डिसेंबरची सभा झाल्यावर जानेवारीमध्ये आम्ही हिंदू राष्ट्र समन्वय समिती स्थापना करण्याचा निश्चय केलेला आहे. आपल्या छत्रपती संभाजीनगर आणि सिल्लोड तालुक्यात, फुलंब्री तालुक्यात अशी समिती स्थापन होऊ शकेल का? हिंदू राष्ट्र समन्वय समिती करायची ना? याच्यासाठी खूप काही करायची गरज नाही. आज आपण जसं एकत्र आलोय, महिन्यातून एकदा हिंदू राष्ट्र समन्वय समिती, जसं संदीपचे छत्रपती संभाजीनगर शहरात असतात, मेटे महाराजांचं खूप मोठा त्यांचा प्रवास असतो अनेक तालुक्यांमध्ये, असे हिंदुत्ववाद्यांनी एकत्र येऊन महिन्यातून एकदा एकत्र यायचं, एकत्र बसायचं. आपल्या जिल्ह्यातले, आपल्या तालुक्यातले प्रश्न काय, ह्याला आपण कशा पद्धतीने जागृती करायची, आपल्याकडे सण उत्सव कुठले आहेत, ह्याच्यामध्ये कशा पद्धती. आता मला सांगा, नवरात्रीच्या वेळेला हे कसं काम चालतं? अँटी हिंदू नवरात्र सुरू आहे, नवरात्री दसऱ्याला आपण काय करतो? रावणाचं दहन करतो ना. कोणाच्या पोटात दुखतं का? आपल्या नाही दुखत. पण तुम्ही बघा, महाराष्ट्रात किती पुरोगामी म्हणजे पणाचा कळस आहे. या महाराष्ट्रामध्ये यावेळेला नवरात्रीच्याच वेळेत अमोल मिटकरी नावाची एक व्यक्ती, तिने अकोल्यात एक मंदिर शोधून काढलं बघा, आणि म्हणे हे रावणाचं मंदिर, त्याच्यासाठी बाईट दिली. आणि बाईटतून पुढे काय केलं? महाराष्ट्र शासनाचा 20 लाख रुपयाचा निधी दिला. आमच्याकडच्या मंदिरांना निधी मिळत नाही म्हणून दिवाबत्तीची सोय होत नाही, ती पडीक झाली. आणि म्हणे नाही, रावणाचं मंदिर व्हायला पाहिजे महाराष्ट्रात, रावणाला मानणारे बरीच लोक आहेत, आणि म्हणून ऐन नवरात्रीत रावणाच्या मंदिराला 20 लाख रुपयाचा निधी. हे योग्य आहे का? JNU मध्ये महिषासुराची पूजा होती नवरात्री. आपण म्हणतो महिषासुर मर्दिनी, आणि हे JNU मध्ये महिषासुराची पूजा करतात. त्या JNU मध्ये शिकलेले प्रियांक खरगे, जे आता कर्नाटकमध्ये मंत्री झाले, त्यांनी कर्नाटकात यावर्षी महिषासुराची पूजा सुरू केली. ह्या हिंदू विरोधी शक्ती आपलं टूलकिट बरोबर वापरतायत, बरोबर त्यांचे विचार पसरवतायत. याला जसाच तसं उत्तर द्यायचं असेल तर आपल्याला संघटित ताकद वाढवावी लागेल. आपल्याला एकत्र यावं लागणार, आणि एकत्र येऊन पद्धतशीर नियोजन करून वैचारिक विरोध, संविधानिक मार्गाने विरोध हा करावाच लागणार. आणि याच्याकरता हिंदू राष्ट्र समन्वय समिती स्थापन झाली पाहिजे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, जिल्ह्याच्या स्तरावर एक समिती करा, म्हणजे तालुक्याचे मिळून काही प्रतिनिधी जिल्हा स्तरावर समिती नेमतील, तालुका स्तरावर तुम्ही समिती नेमू शकता. आता नंतर काही गटचर्चा पडतो, ग्रुप डिस्कशन, त्याच्यामध्ये याचं नियोजन करू. महिन्यातून एकदा एकत्र यायचं, काय कुठल्या विषयावर आंदोलन करायचं तर आंदोलन ठरवायचं, कुठल्या विषयावर जागृती करायची जागृती करू शकतो, हलालचं आंदोलन करायचंय हलालची जागृती करायची, पत्रकं वाटायचे. समन्वय समितीची ताकद प्रचंड आहे. तालुक्यात आपण एकत्रपणे काहीही करू शकतो, पण एकत्र येणे आवश्यक आहे. ही समन्वय समिती स्थापन करूया. आज समन्वय समिती असेल, उद्या हिंदू राष्ट्राचा हाच दबाव गट असेल बांधवांनो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला आजपासून सुरुवात करायची. छत्रपती संभाजीनगरमध्ये, तालुक्यांमध्ये अशा पद्धतीच्या समन्वय समिती स्थापन होऊन या माध्यमातून हिंदू राष्ट्राच्या चळवळीला गती आणि यश मिळू दे अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि माझ्या वाणीला श्री गुरुचरणी विराम देतो. जय श्री